नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आयोजित स्वातंत्र्यवीर व्याख्यानमालेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण सगळेजण मिळून रणकाव्य या विषयावर काही चर्चा करणार आहोत. म्हणजे खर तर या काव्यावरती किंवा या प्रकारच्या सगळ्या रचनांवरती चर्चा करण्या इतका किंवा ते मांडण्या इतका मी काही मोठा नाही, पण काही वाचन झालेलं आहे. आणि सावरकर राष्ट्रीय स्मारकातून मंजिरीताई आणि रणजित सर यांनी जे काही मला हा मंच उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी धन्यवाद देतो. काही वाचन झालंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा मंच आहे असं समजून मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणार आहे. या गोष्टी म्हणजे अभ्यास किंवा या स्वरूपात मांडण्या इतका मी नक्कीच मोठा नाही, पण तरी सुद्धा काही विचार नक्कीच आजूबाजूला ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामुळे आपल्या मनात येत असतात. आणि आता जे आजूबाजूला आपण बघतोय त्याच्यातनं या विषयावर काहीतरी गोष्टी छान गोष्टी आपल्या पूर्वजांनी रचल्या आहेत, आपल्या रचनाकारांनी, आपल्या पूर्वसुरींनी रचल्या आहेत, ज्या आपल्याला प्रेरणा देतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि कुठेतरी आत्ताच्या निराशाजनक वातावरणामध्ये आपल्याला याचा उपयोग व्हावा म्हणून हा विषय तुमच्या समोर मांडायचा मी प्रयत्न करतोय. काव्य म्हटलं की कवी बद्दल आपण बोलत असतो. कवीच्या बद्दल बोलायचं झालं तर कवी संवेदनशील असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जे न देखे रवी ते देखे कवी, अशी त्याची कल्पनाशक्ती उत्तुंग असते. सुप्रसिद्ध कवी मनमोहन नातू यांनी असं म्हटलंय, शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता. फुले त्यावरी उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतच होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या प्रेरणेमध्ये असतात, अंतप्रेरणेत असतात, ज्यातनं तो आपल्या समोर गोष्टी मांडत असतो. आजूबाजूच्या घटनांचा परिणाम कदाचित सामान्य जनांपेक्षा कवीवरती जास्त होतो आणि त्यामुळं त्याच्याकडनं आपल्याला अशा प्रकारच्या रचना आणि जीवनविषयक एक वेगळी दृष्टी बघायला मिळते असं मला वाटतं. वेदनेतून कविता जन्माला येते असं आपल्या इथे कायमच म्हटलं गेलं. आणि जे आपल्या पूर्वसुरींकडे पाहिलं, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज हे जे आपले आद्यकवी मानले जातात त्यांच्याकडे पाहिलं की हे नक्कीच पटतं की त्यांना ज्या प्रकारच्या वेदनांना सामोरं जावं लागलं त्यातून एक अक्षय्य साहित्य निर्माण झालं, जे आज सुद्धा करोडो लोकांना, आपल्या महाराष्ट्रातल्या, आपल्या देशातल्या, किंबहुना संपूर्ण जगातल्या लोकांना मदत करताय त्यांना जगण्यासाठी. ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम गाथा असेल आणि मग पुढे ही संत परंपरा, ही काव्य परंपरा पुढे आलेली आपल्याला दिसते. आता हे जे काव्य आहे हे कायम नवरसात्मक असतं. 9 रस मानले गेलेत काव्याचे. एक सुंदर सुभाषित आहे, ते सुभाषित असे आहे, शृंगारवीर करुणा अद्भुत हास्य भयानकाः बिभत्स रौद्रौ शांतश्च काव्ये नवरसामताः. विद्वानांच्या मते हे 9 रस काव्यामध्ये असले पाहिजेत किंवा काव्यामध्ये अंतर्भूत असतात. मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे आता मात्र आत्ताची जी वेळ आहे, जो आजूबाजूला आपण परिस्थिती बघतोय जी, त्याच्यामध्ये खूप निराशाजनक वातावरण आजूबाजूला पसरताना दिसतंय. कोविडचा आपल्यावरचा हल्ला असेल, त्याच्यानंतर चीनचा आपल्यावरचा हल्ला असेल, या सगळ्यामुळं आजूबाजूला एक नैराश्यपूर्ण वातावरण पसरताना दिसतं. आणि हे जे नैराश्यपूर्ण वातावरण आहे याला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला वीररसाकडे वळावं लागतं, म्हणजेच झुंजण्याकडे, संघर्ष करण्याकडे वळावं लागतं. आणि म्हणून आज रणकाव्य असा एक वेगळाच विषय मांडण्याचा मी प्रयत्न करतो. रणकाव्याचा जेव्हा आपण विचार करतो, रणकाव्याविषयी जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की सगळ्यात पहिला वीररसात्मक कवी ज्याला आपण म्हणू शकतो, सगळ्यात पहिला असं नाही म्हणणार मी, पण ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये ही मुहूर्तमेढ रोवली तो कविराज भूषण महाराजां, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीररसात्मक पराक्रमाचं वर्णन ज्यांनी आपल्या वीरश्रीने ओथंबलेल्या वाणीतून केलं, त्या कविराज भूषणाचा छंद आपण पहिल्यांदा बघूया आणि मग त्याच्यानंतर आपण पुढच्या काव्याकडे वळूया. आपल्या सगळ्यांना माहिती असलेला किंबहुना पाठ असलेला छंद आहे, पण तो जरासा तुमच्या समोर विशद करायचा प्रयत्न करतो. आपण ऐकलं आहे, साजी चतुरंग बीर रंग में तुरंग चढी सरजा शिवाजी जंग जीतन चलत आहे, असं कविराज भूषण म्हणतो. आपल्या सगळ्यांना पाठ असलेला, आवडीचा असलेला हा छंद आहे, खूप लोकप्रिय छंद आहे कविराज भूषणाचा. पण थोडासा तो सांगतो काय म्हटलंय त्यांनी याच्यामध्ये, साजी चतुरंगवीर म्हणजे चतुरंग दळामध्ये असलेला रंगमे तुरंग चढी म्हणजे त्वेषानी, तुरंग म्हणजे अश्व, घोडा, तर या घोड्यावरती चढून
सरजा शिवाजी, पराक्रमी असा शिवाजी. सरजा या शब्दाचा एक अर्थ सिंह असा सुद्धा आहे. सरजा शिवाजी जंग जितना चलत आहे, म्हणजे भूषणांनी हे गृहीत धरून टाकलं की शिवाजी महाराज गेले म्हणजे जिंकणार आहेत, आणि जे की खरंच आहे. आपण सगळेच जण मानतो की अत्युत्कृष्ट विजय याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ी, सरजा शिवाजी जंग जितन चलत है, भूषण बनत नाद बिहद नगार न के, नदी नद मद गैबर न केरलत है. म्हणजे भूषण असं म्हणतो पुढे त्यांनी. भूषण आपल्याकडे काव्याची कवितेची कर्तेपण घेण्याची एक पद्धत आहे, तसं त्या पद्धतीने तो कवितेचं कर्तेपण घेत म्हणतो. भूषण भनत म्हणजे भूषण म्हणतो, भनत म्हणजे म्हणतो, ब्रजभाषा आहे. भूषण भनत नाता बिहद नगारन के, नदी नद मद गैबरन केरलत आहे. म्हणजे नदी नद या सगळ्यांना जेव्हा पूर येतो तेव्हा त्याच्यामुळे जो भयाकारी आवाज होतो, धोधो असा आवाज होतो, तशा प्रकारचा हा शिवाजी महाराजांच्या सैन्याचा मोठ्या त्यांच्या चालण्याचा, सैन्य निघाले युद्धावरती, त्याचा मोठा आवाज होतोय. ऐल फैल खैलक भैलक हलक में गेला गेला, गजन की ठेला पहिला सैला उचलत आहे. म्हणजे झुलत झुलत चालणाऱ्या गजांचं एक मोठं दळ आहे या युद्धाच्या सैन्यामध्ये, आणि त्यांच्या पायामुळे उधळलेली सगळी जी धूळ आहे ती उसळलेली आहे. आणि मग पुढे तो असं म्हणतो, तारासो तरानी धुरी धारा में लगच जिमी, तारा पर पारा पारा पारियो हालत आहे. एखादा तुटलेला तारा आभाळातनं कोसळावा आणि त्याच्यामुळे धरणीकंप व्हावा, तसा धरणीचा कंप या सगळ्या सैन्याच्या पावलांच्या हादऱ्यामुळे, ते जे पावलं चालतात त्याच्यामुळे धरणी हादरले, त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा अख्खं वाचून दाखवतो, आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. साजी चतुरंग बीर रंग में तुरंग चढ़ी, सरजा शिवाजी जंग जितन चलत है, भूषण भनत नाद बिहद नगार न के, नदी नद मद गैबर न केरलत है. ऐल फैल खैल बेल खलक में गेल गेल, गजन की ठेला फैल सैल उचलत है, तारा सो तारानी धुरी धारा में लगत मी, धारा पर पारा पारा वारयो हलत है, वारयो हलत है. म्हणजे पाऱ्यासारखं पाणी हलावं तशा पद्धतीने हे हलतंय. अशा पद्धतीने पहिली कविता आपण छत्रपती शिवाजी महाराज जे आपलं रणदैवत आहे, आपल्या युद्धाची देवता आहे, त्यांचं वंदन करून आपण या विषयामध्ये प्रवेश करतो. आता पुढची जी कविता आहे ती कवी मनमोहन यांची आहे, कवी गोविंद यांची आहे. स्वातंत्र्य कवी गोविंद यांच्या या काव्याने स्वातंत्र्यपूर्व काळ अक्षरशः भारून टाकला. खूप शाश्वत सत्य या काव्यातनं कवी गोविंदांनी मांडले. त्यांनी यातनं एक सिद्धांत मांडला, जो सिद्धांत खूप खरा ठरला पुढच्या एका कालखंडामध्ये. मग मित्रमेळा असेल किंवा इतर सगळ्या अभिनव भारत असेल, या सगळ्या क्रांतिकारकांचं जणू हे एक क्रांतिगीत बनलं आणि ह्या शाश्वत सत्याने त्यांना पछाडून टाकलं. चॅलेंज आणि हे मृत्युंजय ही जी नाटकांची निर्मिती झाली, त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने एक गोष्ट पाळली. त्यात चॅलेंजचे निर्माते होते दिनू पेडणेकर आणि मुक्ता बर्वे, आणि हे मृत्युंजय स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती आहे. तर या नाटकांच्या सुरुवातीला या कवितेतलं पहिलं कडवं आम्ही कायम म्हणायचो, त्यातनं या आत्म्यांपर्यंत पोचता येत आहे असं आम्हाला कायम वाटायचं. या कवितेचं मी पहिली ध्रुवपदाची ओळ उच्चारली की तुम्हाला ही कविता नक्कीच आठवेल. ती कविता आहे, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. स्वातंत्र्य कवी गोविंद याच्यात असं म्हणतात, घनश्याम श्रीराम का मूढ होता, कराया स्वमाता मही दास्य मुक्ता, वृथा का तयाने तदा युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. की श्रीराम काय मूर्ख होता का, त्याने तेव्हा युद्ध केलं. ते युद्ध का केलं? स्वमाता मही म्हणजे आपली मातृभूमी मुक्त करायला त्यांनी युद्ध केलं. तर वृथा का तयाने तदा युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, किती धाडिले अर्ज त्या नेदरांनी. आता काय ही कविता फार जणांना माहिती नसावी कदाचित. याच्यामध्ये विविध राष्ट्रांची वर्णन आहेत, वेगवेगळ्या राष्ट्रांनी केलेल्या स्वातंत्र्य युद्धाचं वर्णन आहे. आणि मग स्वातंत्र्य कवी आपल्याला पटवून देतात, कवी गोविंद आपल्याला पटवून देतात की याप्रमाणे आपण सुद्धा स्वातंत्र्य युद्ध केलं पाहिजे, ब्रिटिशांना इथून हाकलून दिलं पाहिजे. किती धाडिले अर्ज त्या नेदरांनी, बहु प्रार्थिले शत्रू भिक्षेश्वरांनी, तदी काय तद्राज्य झोळीता आले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. तुम्ही मेळविला कसा राष्ट्र मोक्ष, विचारा असे ग्रीस लोका समक्ष, न युद्धा विना मार्ग मोक्षा निराळे, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले.
खलांच्या बलांच्या धरुनी भयाला प्रतिकार मेंगा स्विसांनी न केला, जडी ते सुसंग्राम यज्ञा निघाले, रणाबीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. नीट लक्षात घ्या, प्रत्येक ग्रीस आहे, स्विस आहे, या सगळ्यांनी काय काय केलंय त्याचं वर्णन स्वातंत्र्य कवी याच्यामध्ये करतात. नवीना रिपुन्ना अहो टायरोल, टायरोल देशाबद्दल त्यांनी लिहिलंय. नवीना रिपुन्ना अहो टायरोल, वरीना भिकेला अहो टायरोल, स्वखडगा सप्त्याने परिप्रार्थी येले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. खडगाची प्रार्थना केल्याशिवाय हे काही टायरोल देशाला सुद्धा जमलं नाही स्वातंत्र्य मिळवणं, असं स्वातंत्र्य कवींनी सांगितलंय. पुढे ते असं म्हणतात, करावा परांचा वृथा प्राणनाश, अशी होती का हौस त्या श्री शिवास. शिवाजी महाराजांना काय हौस होती का आपल्या लोकांना मारून टाकायची, आपल्या लोकांना यज्ञामध्ये बळी द्यायची स्वातंत्र्याच्या? पण तसं नव्हतं. करावा परांचा वृथा प्राणनाश, अशी होती का हौस त्या श्री शिवास, किती बंधूंचे रक्तबिंदू गळाले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. तशा स्थापुनी गुप्त संस्था सुवेळी, रणी झुंजली वीरशाली इटाली, तिला हाक मारीत मांगल्य आले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. स्वातंत्र्याला मांगल्य म्हटलंय त्यांनी, कारण मांगल्य तिथेच असतं जिथे फ्रीडम असतो. आपल्या सगळ्यांना माहितीये, आपल्यावरती कोणी जोर जबरदस्ती केली, धाकदपटशा केला, आपण ज्या पद्धतीने ब्रिटिशांच्या राज्यामध्ये राहत होतो, लोकांना असं वाटतं की गुलामी म्हणजे काय, आपण काय वेगळं जगत असू त्यावेळी. पण तसं नव्हतं. आपण आज जे उठून पटकन चौकात कोणाला तरी भेटायला जातो, आपल्या नातेवाईकांच्या ठिकाणी घरी जातो, या सगळ्यावरती वचक, संपूर्ण तुमच्या वागण्या बोलण्या राहण्यावरती वचक होता. आणि यातून पारतंत्र्य, यालाच पारतंत्र्य म्हणतात, यालाच गुलामी म्हणतात. तुम्ही या सरकारच्या, ब्रिटिश सरकारच्या इच्छेशिवाय जेवू शकत नव्हतात, खाऊ शकत नव्हतात, झोपू शकत नव्हतात, चालू शकत नव्हतात, जगू शकत नव्हतात, याला गुलामी म्हणतात. यातनं मुक्ती देण्यासाठी हे सगळं केलं गेलं. यातलंच पुढचं असं ते म्हणतात, अहो तेच केले अमेरिकनांनी. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा दाखला ते देतात. अहो तेच केले अमेरिकनांनी, दिली देश दास्या गचांडी लढोनी, तदा दास्य ते पूर्व भागी पळाले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. शेवटचं कडव्यामध्ये ते असं म्हणतात, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा, स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. अशी कविता, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, हे एक शाश्वत सत्य आहे, ते कवी गोविंदांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. आता हे सगळं जे आपण बघतोय आजूबाजूला, या स्वातंत्र्य युद्धाचं एक सगळ्यात महत्वाचं शस्त्र जे आहे ते म्हणजे स्वदेशी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात सुद्धा जेव्हा तुम्ही बघता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अगदी शस्त्र बनवण्याचे कारखाने, म्हणजे तोफा गाळण्याचे कारखाने फ्रेंचांकडनं त्यांनी नॉलेज घेतलं, पण स्वतःचा कारखाना त्यांनी उभारला तोफांची भांडी तयार करण्याचा. आणि त्यामुळे त्यांना पटलं होतं, कारण तुम्ही जेव्हा तंत्रामुळे दुसऱ्यावरती अवलंबून राहता कुठल्याही गोष्टीसाठी, तेव्हा स्वाभाविकपणे गुलामी तुमची वाट बघत असते. आणि जर तुम्हाला गुलाम व्हायचं नसेल तर तुम्हाला युद्ध करावं लागतं. हे युद्ध सर्व प्रकारचं असतं. त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आज मी वाचणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर या म्हणजे कवी, वीररसात्मक कवींची जेव्हा मांदियाळी आपण म्हणतो, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव कधीच वगळता येणार नाही. तर त्यांनी, तुम्हाला गंमत वाटेल की ते अगदी लहान असताना, म्हणजे 1898 साली एक फटका रचलाय. वेगवेगळे काव्य प्रकार असतात, त्यातलाच एक फटका हा काव्य प्रकार त्यांनी रचलाय. हा फटका आहे, हा स्वदेशीचा फटका आहे. आज जे आपण जागे झालोय अचानक, जे आपल्या खरं तर सगळ्या पूर्वसुरींनी सांगितलंय, छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, कुठल्याही महापुरुषांनी आपल्याला सांगितलंय, महात्मा गांधी असतील, की स्वदेशी हाच आपल्या उत्कर्षाचा सगळ्यात मोठा पाया आहे आणि हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे इतरांशी लढण्यासाठी. तर हा जो विचार आहे, हा सावरकरांनी सुद्धा प्रकर्षाने मांडला. त्यांनी सुरुवात केली खऱ्या अर्थाने मोठ्या प्रक्षोभक प्रमाणावरती पुण्यामध्ये विदेशी कपड्यांची होळी करून. पण याचा विचार त्यांच्या मनामध्ये 1898, म्हणजे साधारणतः 15 वर्षाचे असतील सावरकर तेव्हा, तर त्यावेळी त्यांनी हा फटका लिहिलाय आणि लोकांना काय म्हटलंय ते बघा. फार गंमतशीर आहे. यातला काही भाग मी वाचून दाखवणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर पूर्ण जाऊन तो वाचा. सावरकरांची कविता नावाचं पब्लिकेशन आहे, savarkar.org नावाच्या वेबसाईटवरती तुम्हाला याची PDF सुद्धा मिळते.
त्यांनी असं म्हटलंय, आर्य बंधू हो उठा उठा का मठासारखे नटा सदा, हटा सोडून कटा करू या ब्लेंच्या पटाना धरू कदा. म्हणजे मठासारखे का नटताय तुम्ही सारखे विदेशी कपड्यांनी? हट्ट सोडा हा, आणि त्या उगाच त्या म्लेंछांचा पट म्हणजे त्यांचा सोगा सोडा, त्यांच्या मागे मागे हिंडू नका त्यांचा सोगा धरून. काश्मीराच्या शाली तेजुनी अल्पाकाला का भुलता, मलमल तेजुनी वलवल चित्ते हलहल के पट का वरिता. इतकं सुंदर आपल्याकडे काम करणारे कारागीर आहेत, सुंदर कापड मिळतं आपल्याकडे, ते सोडून तुम्ही काय ते अल्पाकाचं कापड घेऊन हिंडताय सगळीकडे. राजमहेंद्री चिटतेजुनी विटके चिटते का घेता, देवे मिळता वाटी इच्छिता नरोटी नाही का आता. म्हणजे राजमहेंद्री एकदम राजस असं कापड तुम्हाला मिळतंय, ते मिळत असताना असं विटकं कापड का घेऊन वापरताय तुम्ही. आणि देवे मिळता वाटी, म्हणजे तुम्हाला चांगली सोन्याची वाटी मिळतीये, तर ही वाटी सोडून तुम्ही हातात काय घेताय, नरोटी घेताय. देवे मिळता वाटी इच्छिता नरोटी नाही का आता. नागपूरचे रेशीम भासे तागपटासे परिपरक्या, रठ्ठ बनाती मठ्ठ लोक हो मऊ लागती तुम्हा कशा. येवली सोडून पितांबरांना विजार करण्यासाठी न पहा. येवल्यासारखं कापड सोडून आपण सॅटिन घेतोय विजारी तयार करण्यासाठी. बेजाराची तुम्ही नटावयामध्ये विचार करतो कोण नाहा. म्हणजे त्यांनी खरंच अक्कल काढली आपल्या सगळ्यांची. त्यांनी असं म्हटलंय की बेजाराची तुम्ही नटावयामध्ये, तुमचं फॅशन सेन्स पण बरोबर नाहीये. येवली सोडून पितांबरांना विजार करण्यासाठी न पहा, बेजाराची तुम्ही नटावयामध्ये विचार करतो कोणी ना. केली अनास्था तुम्ही स्वतःची, स्वतः मग अर्थातची कला बुडे. स्वतःच्या सर्व कलांची तुम्ही अनास्था केली, मग कला बुडणार आहे तुमची. केली अनास्था तुम्ही स्वतःची, मग अर्थातची कला बुडे. गेले धनची नेले हारुनी मेला तुम्ही तरी कोण रडे. म्हणजे स्वतःच तुमची स्वतः वाट लावून घेतली, आता मेलं तरी कोण रडणार आहे तुमच्यावरती. अरे आपणची पूर्वी होतो सकल कलांची खाण आहा, भरतभूमीच्या कुशी दीपते कलंक आता आम्ही पहा. स्वदेशी वापरत नसल्यामुळे आपल्या काय परिस्थिती झाली आहे, सकल कलांची खाण जो देश होता, तो देश आता भरतभूमीच्या कुशीमध्ये जे दीप असायला पाहिजे ते खरे कलंक म्हणून आम्ही आता जगतो आहोत. अरे आपणची पूर्वी होतो सकल कलांची खाण आहा, भरतभूमीच्या कुशी दीपते कलंक आता आम्ही पहा. जगभर भरुनी उरला होता नुरला आता व्यापार. जगामध्ये आपला व्यापार चालत असे, फक्त आपल्याकडनं माल जात असे, अशी जी गोष्ट होती त्याच्या ऐवजी आता काय, नुरला आता व्यापार. सकल ही कला भिज्ञ ते दवा आज्ञा आता आम्ही तोर. की आता खूप कला आम्हाला येत होत्या, पण आता कोण आहोत आम्ही, अज्ञानी आहोत, फक्त अडाणी झालो. परत एकदा हे कडवं असतो, खूप सुंदर कडवं आहे. अरे आपणची पूर्वी होतो सकल कलांची खाण आहा, भरतभूमीच्या कुशी दीपते कलंक आता आम्ही पहा. जगभर भरुनी उरला होता नुरला आता व्यापार, सकल ही कला भिज्ञ ते दवा आज्ञा आता आम्ही थोर. काय त्यांनी आठवण करून दिली पुढे, निर्मियली मय सभा आम्हीची ना, निर्मियली मय सभा आम्हीची ना. पांडव किरीटी आठवा रे, पांडव श्रीकृष्ण आठवा त्यांना. निर्मियली मय सभा आम्हीची ना, पांडव कीर्ती आठवा रे. मठ्ठ लोक हो धरा लाज काहीतरी, लठ्ठ असून शठ बनलो रे. लठ्ठ म्हणजे जाडे नव्हे, लठ्ठ म्हणजे बलवान. की आम्हीच मय सभा निर्माण केली होती, पण अरे मठ्ठ लोकांना जरा लाज धरा काहीतरी. तुम्ही स्वदेशी वापरलं तर बलवान व्हाल, पण आता आपण शठ बनलो म्हणजे षंड बनलो. आम्रफलाच्या कोईमध्ये धोतर जोडा वसे तदा, होते जेते प्रतिब्रह्मेची धिक आम्ही जन्मुनी अपवादा. हे परके हरकामी खुलविती भुलविती वरवर वाचेने, व्यवहारी रीत असे बराबर सदा हरामी वृत्तीने. कामधेनुका भरत भूमिका असुनी भागका ती भिक्षा, सहस्र कोसांवरुनी खासा पैका हरतो प्रभू दीक्षा. नेऊनी कच्चा माला आमुचा देती साचा पक्क रुपे, आमच्यावरी पोट भरी परी थोरी कशाची तरी खपे. पहात्यांची हीच रीत हो मिती नसे त्या लबाडीला, नाना कर्मे नाना वर्मे देश असा हा लुबाडीला. निमुली हातांमधली फडकी फडकत नाना ध्वजवरती, हडेल हपसे करुणी शिपाई निगती सवारी जगभरती. नाना परीचे रंग भरीती रंग पुष्पते दंग करी, मोर कावळे पारवे ससे श्वापद विचरती ती बकरी. राजगृहे गोपुरे झळकती मजले सचले त्यामधुनी,
सुंदर नारी दुःख हर्ष भरी त्या बघती शोभा तरुणी. नाना जाती पिकली शेते गार हिरवे वस्त्र धरी. भात बाजरी गहू गाजरी आच्छादरी ही भूमी बरी. अगनग गेले गगन चुंबण्या सवे थोर बहु कोरांकी. भास पुरुषची निजांकी बसवी स्वानंदाने पोराकी. नाना ऐसी विचित्र चित्रे दावी ती तुम्हा भूलदंदा. तुम्हीही भूलता बघता घेता क्षणात स्वपटाला निंदा. म्हणजे सगळं असं स्वप्न तुम्हाला दाखवतात आणि शेवटी तुम्हाला भुलवतात आणि तुम्ही भुलता आणि स्वपटाची निंदा करतात, म्हणजे आपल्या गोष्टीची निंदा करतात. ओतप्रोत अभिमाने हरवा देशी धंदे पट धरवा. याला आता उपाय बरवा एकी करवा मन भरवा. आता पण आपण त्याच भागातनं जातोय. कदाचित आपल्या माननीय पंतप्रधानांनी हेच सांगितलं की याला आता उपाय बरवा एकी करवा मन भरवा. ओतप्रोत अभिमाने हरवा, अभिमानाने हरवा देशी धंदे पट भरवा. परके वरवर कितीही बोलती गोड गोड तरी मनी समजा. सुंदर म्यानी असे असिलता घातची होईल झट उमजा. परक्यांनी कितीही गोड बोललं तुमच्याशी तरी एक गोष्ट ध्यानी ठेवा की सुंदर म्यान आहे त्यांचं, पण त्या म्यानामध्ये जी असिलता आहे म्हणजे तलवार आहे ती घातच करणार आहे तुमचा. राव बाजी जरी गाजी जाहले राज्य बुडाऊ तरी मुख्य. सख्य असे परक्यांचे यांचे गोष्ट हृदय ही धरी लख. वैर टाकूया यास्तव लवकर खैर करो परमेश्वरती. निश्चय झाला मागे आपुला परदेशी पटे ना धरुती. चला चला जाऊ या घेऊ या देशी पटांला पटापटा. जाडे भरडे गडे कसेही असो सेवती जटाजटा. नास परशु त्या पशुपटाला मोवर विखारची भाऊ. घेऊ खडतर अंती सुखकर धर्माची मानुनिया जाऊ. आजवरी जरी भुललो खुललो तत्कपटाला अविचारे. जाऊ द्या चला गत गोष्टींचे स्मरणची नको हेची बरे. द्रव्य खाणी ही खोरे घेऊनी परकी पोरे खणती रे. ही द्रव्य खाणी आहे, आपली सोन्याची खाण आहे मातृभूमी म्हणजे, पण कोण खणतं? परकी पोरं खणतात. एकचित्त या करू गड्यांनो वित्त जिंकुते पुनरपिरे. की आपण परत एकदा ते वित्त आपल्या इथे आणूया. सोन्याचा धूर इथून निघत होता म्हणतात, ते परत आणूया आपण. विश्वेश्वरी ती नारायणी ही यम हरिहर आदि सुरवर्णी. कर्मसिद्धीसी दावो नेऊनी मोद देती निज भक्तजनी. दर अज्ञानी रजनी जावो सांग प्रकाशो रवी थोर. वरावयाला रत्नपटाला करो आर्य ते रण घोर. कविता रूपी माला अर्पी आर्य बुधांना सार्थक हा. भक्तान करवी मन देवासी सेवायासी अर्पण. नाशिक 1898. तर स्वदेशीचा हा एक सुंदर उपाय आपल्या सगळ्या पूर्वसुरींनी सांगितलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून सावरकरांपर्यंत प्रत्येकाने स्वदेशीचा पुरस्कार केलेला आहे. आणि आपण मात्र हळूहळू त्या विदेशी गोष्टींच्या जाळ्यात सापडलो. पण आता पुन्हा एकदा आपल्याला लक्षात येत आहे की आपल्या देशाचं उत्पादन हे जास्त वाढवायचं असेल, ज्याला आपण प्रोडक्टिव्हिटी म्हणतो, ती प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर इथल्याच लोकांना आपल्याला प्रोत्साहन द्यावं लागेल. आणि ते प्रोत्साहन दिलं की मग त्यातनं उत्पादकता ही वाढेल आणि उत्तम रीतीने आपल्यापर्यंत गोष्टी येतील. आता आपण पुढे जाऊया. राष्ट्रभक्तीने ओथंबलेलं काव्य, वीररसाने ओथंबलेलं काव्य असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा आपण अटलजींना मागे टाकू शकत नाही, अटलजींना बाजूला ठेवू शकत नाही. सावरकरांची जी एक प्रज्वलित वीररसात्मक गोष्ट आहे त्यांच्या काव्याची, त्याच्यामध्ये त्या मांदियाळीमध्ये प्रामुख्याने नाव येतं अटलजींचं. त्यांच्या काही कविता तुमच्या बरोबर आता मी वाटतो आहेत. पहिली कविता आहे अमर आग आहे. आपल्या सगळ्यांनी बऱ्याच जणांनी ती वाचली असेल. मी चर्चा करायला सुरुवात करतो. कोटि कोटि आकुल हृदयों में सुलग रही है जो चिनगारी. अमर आग है अमर आग है. उत्तर दिशा में अजित दुर्ग सा जागरूक प्रहरी युग युग का. मूर्तिमंत स्थैर्य धीरता की प्रतिमा सा. अटल अडिग नगपति विशाल है. नभ की छाती को छूता सा कीर्ति पुंज सा. दिव्य दीपकों के प्रकाश में झिलमिल ज्योतित माँ का पूज्य भाल है. हिमालयाचं वर्णन करतात. आज हिमालयामध्ये काय चाललंय आपल्याला माहिती. त्या हिमालयाचं वर्णन त्यांनी असं केलंय की हे ज्योतित माच आमच्या आईचं ज्योतित भाळ आहे. ज्योतित माँ का पूज्य भाल है.
कौन कह रहा उसे हिमालय, वो तो हिमावृत ज्वालागिरी। अणु अणु कण कण गौवर कंदर गुंजित ध्वनित कर रहा अब तक डिम डिम डमरू का भैरव स्वर। गौरव की गौरी शंकर की गिरि गौहर शैल शिखर निर्झर वन उपवन तरुतृण दीपित। शल शंकर के तीसरे नयन की प्रलय वन्य से जगमग ज्योतित। जिसको छूकर क्षण भर ही में काम रह गया था मुट्ठी भर। यही आगले प्रतिदिन प्राची अपना अरुण सुहाग सजाती। और प्रखर दिन कर की कांचन काया इसी आग में पलकर निशि निशि दिन दिन जल जल प्रतिपल सृष्टि प्रलय पर्यंत तमावृत जगती को रास्ता दिखाती। की ही जी आग आहे आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये, कोटी कोटी आकल हृदयों में सुलग रही है जो चिनगारी अमर आग। ही जी आग आहे ती दररोज पहाटेच्या रूपाने आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येते आणि ह्याच्या आगीमधनच प्रकाश घेऊन ती प्राची म्हणजे पहाट सगळ्या जगताला प्रकाशमान करते। अशी सुंदर कल्पना अटलजींनी केली। ते पुढे असं म्हणतात, यही आगले हिंद महासागर की छाती है धधकाती। लहर लहर प्रज्वाल लपटपन पूर्व पश्चिमी घाटों को छू। सदियों की हतभाग्य निशा में सोये शीला खंड जगाती। नैन नैन में यही आगले कंठ कंठ में प्रलय रागले अब तक हिंदुस्तान जिया है। इसी आग की दिव्य विभा में सप्त सिंधु के कल कछार पर सुर सरिता की धवल धार पर तीर तटों पर पर्ण कुटी में पर्णासन पर कोटि कोटि ऋषियों मुनियों के दिव्य ज्ञान का सोम पिया। दिव्य ज्ञान का सोम पियाता जिसका कुछ उच्छिष्ट मात्र बर्बर पश्चिम ने दया दान सा निज जीवन को सफल मानकर कर पसार कर सिर आंखों पर धार गया। याच आगीमधून आमच्या ऋषी मुनींनी एक दिव्य ज्ञान मिळवलं आणि ते दिव्य ज्ञान या बर्बर पश्चिम या घातकी पश्चिमी लोकांनी, या हिंसक पश्चिमी लोकांनी, क्रूर पश्चिमी लोकांनी दयादान सारखं घेतलं होतं कधी काळी। वेद वेद के मंत्र मंत्र में मंत्र मंत्र की पंक्ति पंक्ति में पंक्ति पंक्ति के शब्द शब्द में शब्द शब्द के अक्षर स्वर में दिव्य ज्ञान आलोक प्रदीपित। सत्यम शिवम सुंदरम शोभित कपिल कणाद और जैमिनी की स्वानुभूति का अमर प्रकाशन। विशद विवेचन प्रत्यालोचन ब्रह्म जगत माया का दर्शन। कोटि कोटि कंठों में गूंजा जो अति मंगलमय स्वर्गिक स्वर। अमर राग है अमर आग है। एवढं सगळं ज्ञान जे आम्ही मिळवलं होतं ते या आगीतनं मिळवलं होतं, या अग्नीतनं मिळवलं होतं, जे आमच्या हृदयामध्ये आज सुद्धा आहे। कोटि कोटि आकल हृदयों में सुलग रही है जो चिनगारी अमर आग है अमर आग है। यही आग सरयू के तट पर दशरथ जी के राजमहल में घन समूह में चल चपलासी प्रकट हुई प्रज्वलित हुई थी। आता ते इतिहासावरती आले, श्रीरामाचं वर्णन करतायत। दैत्य दानवों के अधर्म से पीड़ित पुण्य भूमिका जन जन शंकित मन मन त्रसित विप्र आकुल मुनिवर्गण। बोल रही थी अधर्म की तूती दुस्तर हुआ धर्म का पालन। तब स्वदेश रक्षार्थ देश का सोया क्षत्रियत्व जगा था। राम रूप में प्रकट हुई यह ज्वाला जिसने असुर जलाए देश बचाया। वाल्मीकि ने जिसको गाया। चकाचौंध दुनिया ने देखी सीता के सतीत्व की ज्वाला। विश्व चकित रह गया देखकर नारी की रक्षा निमित्त जब नर क्या वानर ने भी अपना महाकाल की बलिवेदी पर अगणित होकर सस्मित हर्षित शीश चढाया। की माणसानीच नाही, वानरांनी सुद्धा एका स्त्रीच्या रक्षणासाठी महाकालाच्या वेदीवर, आपल्या मृत्यूच्या वेदीवरती बलिदान केलं। हे बघून जग तेव्हाही आश्चर्यचकित झालं होतं। हे कशामुळे? आमच्या हृदयामध्ये आज सुद्धा जी आग आहे त्याच्यामुळे। यही आग प्रज्वलित हुई थी यमुना की आकुल आहो से अत्याचार प्रपीड़ित ब्रज के अश्रु सिंधु वड़वान के बन। कौन सहस का माँ का क्रंदन दीन देव की ने कारा में सुलगाई थी। यही आग जो कृष्ण रूप में फूट पड़ी थी। जिसको छूकर माँ की कर की कड़िया पग की लड़िया चट चट टूट पड़ी थी। पांचजन्य का भैरव स्वर सुन तड़प उठा आक्रुद्ध सुदर्शन। अर्जुन का गांडीव भीम की गदा धर्म का धर्म टट गया। अमर भूमि में समर भूमि में धर्म भूमि में कर्म भूमि में गूंज उठी गीता की वाणी मंगलमय जन जन कल्याणी। अपड़ अजान विश्व ने पाई शीश झुका कर एक धरोहर। या युद्धामध्ये या विश्वाला एक अलौकिक असं धरोहर, अशी एक संस्कृती मिळाली। कौन दार्शनिक दे पाया है अब तक ऐसा जीवन दर्शन। कालिंदी के कलकछार पर कृष्ण कंठ से गूंजा जो स्वर। अमर राग है अमर आग है।
कोटि कोटि आकुल हृदयों में सुलग रही जो चिंगारी, अमर आग है, अमर आग है. तर अशी ही कविता अटलजींच्या तेजस्वी वाणीतनं आलेली, कधी काही आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे, त्यांच्या तेजस्वी लेखणीतनं आलेली. अजून एक खूप सुंदर कविता त्यांची मी वाचणार आहे. आज सिंधू में ज्वार उठा है. कुठलंही संकट आल्यानंतर अख्खा भारत कसा एकत्र होतो, तर सिंधू आणि नगपती यांच्या एकूण एकत्वाची भावना या कवितेमध्ये आहे. आज सिंधू में ज्वार उठा है, नगपति फिर ललकार उठा है, कुरुक्षेत्र के कण कण से फिर पांचजन्य हुंकार उठा है. जेव्हा कुठलीही अशा प्रकारची आपत्ती देशावरती येते, तेव्हा आपण सगळेजण वयम पंचाधिकम शतम, आमच्यामध्ये काही असेल मतभेद, पण आम्ही देशाच्या रक्षणासाठी वयम पंचाधिकम शतम, आम्ही सगळेजण भाऊ भाऊ म्हणून उभे राहू, याच पद्धतीने उभे राहू. शत शत आघातों को सहकर जीवित हिंदुस्तान हमारा, जग के मस्तक पर रोली सा शोभित हिंदुस्तान हमारा. दुनिया का इतिहास पूछता, रोम कहा यूनान कहा है, घर घर में शुभ अग्नि जलाता वह उन्नत ईरान कहा. ही सगळी राष्ट्र आता नामशेष झाली आहेत एका अर्थाने, पण आपला देश कसा पुढे आलाय ते पुढे सांगतात. दुनिया का इतिहास पूछता, रोम कहा यूनान कहा है, घर घर में शुभ अग्नि जलाता वह उन्नत ईरान कहा है. दीप बुझे पश्चिमी गगन के, व्याप्त हुआ बम बरबरा अंधियारा, किंतु चीर चीर कर तमकी छाती, चमका हिंदुस्तान हमारा. हमने उनका स्नेह लुटाकर पीड़ित ईरानी पाले हैं, निज जीवन की ज्योति जला मानवता के दीपक बाले हैं. जग को अमृत का घट देकर हमने विष का पान किया था, मानवता के लिए हर्ष से अस्थि वज्र का दान दिया था. जब पश्चिम ने वन फल खाकर छाल पहनकर लाज बचाई. बघा, जेव्हा पश्चिमेत काय चालू होतं, फळं खात होती लोक, म्हणजे आदिम अवस्था होती मानवतेची, संस्कृतीची, त्यावेळी काय घडत होतं इथे. जब पश्चिम ने वन फल खाकर छाल पहनकर लाज बचाई, तब भारत से सामगान का स्वर्गिक स्वर था दिया सुना. की आम्ही सामगानासारखा अभ्यास इथे चालवला होता संगीताचा, इतके आम्ही प्रगत होतो. अज्ञानी मानव को हमने दिव्य ज्ञान का दान दिया था, अंबर के ललाट को चूमा अतल सिंधु को छान लिया था. जेव्हा अज्ञानी होता मानव, त्यावेळी भारतीय संस्कृती काय करत होती की अंबर के ललाट को चूमा, आपलं ज्योतिष, आपलं भौतिक शास्त्र, हे सगळं पुढे गेलं होतं. अतल सिंधू को छान लिया था, म्हणजे ज्याचं अनफॅथमेबल असं ज्याला म्हणतात, त्या समुद्राच्या तळापर्यंत आम्ही जाऊन आलो होतो त्या ज्ञानाच्या जोरावर. साक्षी है इतिहास प्रकृति का, तब से अनुपम अभिनय होता, पूर्व में उगता है सूरज, पश्चिम में ही लय होता. म्हणजे तो पूर्वेलाच उगवतो, आपल्या बाजूला उगवतो, आणि पश्चिमेलाच मावळतो, म्हणजे इकडेच आपल्या इथे प्रकाश निर्माण होतो आणि अंधार तिकडने येतो. हे शाश्वत सत्य आहे. विश्व गगन पर अगणित गौरव के दीपक अब भी जलते हैं, कोटि कोटि नयनों में स्वर्णिम युग के शत सपने पलते हैं, किंतु आज पुत्रों के शोणित से रंजित वसुधा की छाती. आपल्याच मुलांच्या रक्ताने आपल्या आईची छाती लाल भडक झालेली आहे. किंतु आज पुत्रों के शोणित से रंजित वसुधा की छाती, टुकड़े टुकड़े हुई विभाजित बलिदानी पुरखों की थाती. कण कण पर शोणित बिखरा है, पग पग पर माथे की रोली, इधर मनी सुख की दिवाली और उधर जनधन की होली. एकदा तुकडे झाले आपले, त्याचं वर्णन आहे. कण कण पर शोणित बिखरा है, रक्त सांडले कणाकण, पग पग पर माथे की रोली, पावला पावलावरती सौभाग्य चिन्ह सांडलेली आहेत, तुकडे झालेले आहेत बांगड्यांचे. इधर मनी सुख की दिवाळी, आपण काही जणांनी स्वातंत्र्य इथं साजरं केलं, पण तिकडं काय झालं, उधर जनधन की होली. मांगो का सिंदूर चिता की भस्म बना हा हा खाता है, अगणित जीवन दीप बुझाता पापों का झोंका आता है. तट से अपना सर टकराकर झेलम की लहरें पुकारती, यूनानी का रक्त दिखाकर चंद्रगुप्त को है गुहारती. की झेलमची जी नदी आहे ती युनानी म्हणजे अलेक्झांडर, सेल्युकस या सगळ्यांनी जिथे हार पत्करली या आपल्या भारतभूमीत, त्यांचं रक्त दाखवून चंद्रगुप्ताला हाक मारतायत, त्याला शोधतायत झेलमच्या लाटा. रो रो कर पंजाब पूछता, किसने है दो आब बनाया, किसने मंदिर गुरुद्वारों में अदर्भ का अंगार दिखाया. खड़े दहली पर हो किसने पौरुष को ललकारा, किसने पापी हाथ बढ़ाकर माँ का मंगल मुकुट उतारा.
काश्मीर के नंदन वन को किसने है सुलगाया, किसने छाती पर अन्यायों का ये अंबार सजाया। आंख खोल कर देखो घर में भीषण आग लगी है, धर्म सभ्यता संस्कृति खाने दानव क्षुधा जगी है। हिंदू कहने में शर्माते दूध लजाते लाज ना आती, घोर पतन है अपनी माँ को माँ कहने में फटती छाती। जिसने रक्त पिला कर पाला क्षण भर उसका वेश निहारो, उसकी सूनी मांग निहारो, बिखरे बिखरे केश निहारो। जब तक दुशासन है वेणी कैसे बंद पाएगी, कोटी कोटी संतती है माँ की लाज न लुट पाए। म्हणजे आज सुद्धा कोणी हल्ला केला, कोणी आक्रमण केलं तर आम्ही ते ऐकणार नाही। आम्ही आमच्या आईची लाज वाचवू, आम्ही तिला कधीच सोडणार नाही कुठल्याही याच्यात। आणि ह्यालाच एक अनुसरून पुढची कविता आहे, ती कविता तुमच्याशी शेअर करतो। या कवितेचं शीर्षकच फार प्रेरणादायी आहे किंवा आव्हान करणार आहे। या कवितेचं शीर्षक आहे आए जिस जिस की हिम्मत। आत्ताच्या काळामध्ये रणभूमी आपल्याला असंच म्हणत असावी कदाचित। हिंदू महोदधी की छाती में धधकी अपमानों की ज्वाला, हिंदू महोदधी की छाती में धधकी अपमानों की ज्वाला। और आज आसे तू हिमाचल मूर्तिमान हृदयों की माला, सागर की उत्ताल तरंगों में जीवन का जी भर क्रंदन, सोने की लंका की मिट्टी लगकर पढ़ता आह प्रभंजन। शून्य तटों से सर टकरा कर पूछ रही सरयू की धारा, सगर सुतों से भी बढ़कर क्या मृत हुआ है आज भारत सारा। सरयू कहती राम का है, यमुना कहती कृष्ण का है, व्यथित गंडकी पूछ रही है चंद्रगुप्त बलधाम कहाँ है। अर्जुन का गांडीव किधर है, कहा भीम की गदा खो गई, किस कोने में पांचजन्य है, कहा भीष्म की शक्ति सो गई। अगणित सीताएं अपहृत है, महावीर निज को पहचानो, अपमानित द्रुपदाएं कितनी, समर धीर शर को संधानो। अलक्षेंद्र को धूली चटाने वाले पौरुष फिर से जागो। आपल्याला जो इतिहास शिकवला जातो त्याच्यात असं शिकवलं जातं की सिकंदर जिंकला। अलक्षेंद्र म्हणजे अलेक्झांडर, ज्याला आपल्या भाषेमध्ये अलक्षेंद्र असं म्हणतात, असं आपल्याकडे म्हणत असत। तर त्याला पौरुषने हरवलं होतं, ही खरी घटना आहे। अलक्षेंद्र को धूली चटाने वाले पौरुष फिर से जागो, क्षत्रियत्व विक्रम के जागो, चणक पुत्र के निश्चय जागो। कोटि कोटि पुत्रों की माता अब भी पीड़ित अपमानित है, जो जननी का दुख न मिटाए उन पुत्रों पर भी लानत है। लानत उनकी भरी जवानी पर जो सुख की नींद सो रहे, लानत है हम कोटि कोटि है किंतु किसी के चरण धो रहे। अब तक जिस जग ने पग चूमे आज उसी के सम्मुख नत क्यों, गौरव मणि को खोकर भी मेरे सर पर आज आलस में रत क्यों। गत गौरव का स्वाभिमान ले वर्तमान की ओर निहारो, जो झूठा खाकर पनपा है उसके सम्मुख करना पसारो। पृथ्वी की संतान भिक्षु बन परदेशी का दान न ले। आपण सगळे अमृताचे पुत्र आहोत, पृथ्वीचे पुत्र आहोत, मातृभूमी आपली। पृथ्वी की संतान भिक्षु बन परदेशी का दान न लेगी, गोरी घोरी की संतान से पूछो क्या हमको पहचान न लेगी। है? हम अपने को ही पहचाने, आत्मशक्ति का निश्चय ठाने, पड़े हुए झूठे शिकार को सिंह नहीं जाते हैं खाने। एक हाथ में सृजन दूजे में प्रलय लिए चलते हैं, अतीत की कीर्ति ज्वाला में जलते हम अंधियारे में चलते हैं। आंखों में वैभव के सपने, आंखों में वैभव के सपने, पग में तूफानों की गति हो, राष्ट्रभक्ति का ज्वार न रुकता, आए जिस जिसकी हिम्मत हो, आए जिस जिसकी हिम्मत। आता जे काय वातावरण आहे त्या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला हेच म्हणावं लागणार आहे की या कोणाची हिम्मत आहे बघू, आमच्या मातृभूमीवर नजर टाकायची आणि आमच्यावर सुद्धा नजर टाकायची, आमच्या भाऊबंधांवर नजर टाकायची। तर अशा रीतीने वीरश्रीयुक्त कवितांचं विवेचन करायचा मी प्रयत्न करतोय। एक शेवटची कविता तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करतोय आणि मग मी आजचा हा थांबवीन। या कवितांमधनं कशा पद्धतीने आपल्याला प्रेरणा मिळते ते फार महत्वाचं आहे आणि त्याकडे आपण पाहूया आणि त्या पद्धतीने प्रेरणा घेऊया। एक शेवटची कविता तुमच्या समोर सादर करतो। ही कविता सुप्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा हे सादर करतात नेहमी। युट्यूबवर पण त्यांचे खूप छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील या कवितेचे आणि खूप प्रेरणादायी आणि आपल्या इतिहासाचं जाज्वल्य स्मरण करून देणारी अशी ही कविता आहे। म्हणून आजचा शेवट कार्यक्रमाचा या माझ्या बोलण्याचा मी या कवितेने करतो। हे भारत के राम जगो में तुम्हें जगाने आया,
ते असं म्हणतात, हे भारत के राम जगो मैं तुम्हें जगाने आया हूँ, सो धर्मों का धर्म एक बलिदान बताने आया हूँ। सुनो हिमालय कैद हुआ है दुश्मन की जंजीरों में, आज बता दो कितना पानी है भारत के वीरों में। खड़ी शत्रु की फौज द्वार पर आज तुम्हें ललकार रही, सोए सिंह जगो भारत के माता तुम्हें पुकार रही। रण की भेरी बज रही उठो मोह निद्रा त्यागो, पहला शीश चढ़ाने वाले माँ के वीर पुत्र जागो। बलिदानों के वज्र दंड पर देशभक्ति की ध्वजा जगे, और रण के कंकण पहने हैं वो राष्ट्रभक्त की भुजा जगे। अग्निपंथ के पंथी जागो शीश हथेली पर धरकर, जागो रक्त के भक्त लाडले जागो सिर के सौदागर। खप्पर वाली काली जागे, खप्पर वाली काली जागे, जागे दुर्गा बरबंडा, और रक्त बीज का रक्त चाटने वाली जागे चामुंडा। नरमुंडों की माला वाला जागे कपाली कैलाशी, रण की चंडी घर घर नाचे मौत कहे प्यासी प्यासी। रावण का वध स्वयं करूंगा कहने वाला राम जगे, और कौरव शेष न एक बचेगा कहने वाला श्याम जगे। परशुराम का परशु जगे, रघुनंदन का बाण जगे, यदुनंदन का चक्र जगे, अर्जुन का धनुष मान जगे। चोटी वाला चाणक जागे, चोटी वाला चाणक जागे, पौरुष का पुरुष महान जगे, और शैली को कसने वाला चंद्रगुप्त बलवान जगे। हटी हमीर जगे जिसने झुकना कभी नहीं जाना, जगे पद्मिनी का जौहर जागे केसरिया बाना। देशभक्ति का जीवित झंडा आजादी का जीवाना, और वह प्रताप का सिंह जगे वो हल्दी घाटी का राणा। दक्खन वाला जगे शिवाजी, दक्खन वाला जगे शिवाजी, खून शाहजी का ताजा, मरने की हट ठाना करते विकट मराठों के राजा। छत्रसाल बुंदेला जागे, पंजाबी कृपान जगे, 2 दिन जिया शेर के माफिक वो टीपू सुल्तान जगे। कनवाहे का जगे मोर्चा जगे झांसी की रानी, कनवाहे का जगे मोर्चा जगे झांसी की रानी। अहमद शाह जगे लखनऊ का जगे कुंवर सिंह बलिदानी। कलवाहे का जगे मोर्चा पानीपत मैदान जगे, जगे भगत सिंह की फांसी राजगुरु के प्राण जगे। क्या कहते हो मेरे भारत से चीनी टकराएंगे, क्या कहते हो मेरे भारत से चीनी टकराएंगे, अरे चीनी को तो हम पानी में गोल गोल पी जाएंगे। वह बर्बर था वह अशुद्ध था हमने उसको शुद्ध किया। चीन बद्दल म्हणतात ते, वह बर्बर था वह अशुद्ध था हमने उसको शुद्ध किया। हमने उसको बुद्ध दिया था उसने हमको युद्ध दिया। आज बंधा है कफन शीश पर जिसको आना है आओ, चाओ माओ चीनी मीनी जिसमें दम हो टकराओ। जिसके रण से बनता है रण का केसरिया बाना, ओ कश्मीर हड़पने वाले कान खोल सुनते जाना। रण के खेतों में जब छाएगा अमर मृत्यु का सन्नाटा, लाशों की तब रोटी होगी और बारूदों का आटा। सनसन करते वीर चलेंगे जो बामी से फनवाला, फिर चाहे रावलपिंडी हो या हो पेकिंग वाला। जो हमसे टकराएगा वो चूर चूर हो जाएगा, इस मिट्टी को छूने वाला मिट्टी में मिल जाएगा। मैं घर घर में इनकलाब की आग लगाने आया हूँ, हे भारत के राम जगो मैं तुम्हें जगाने आया। भारत माता की जय। धन्यवाद।